हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल. तर आज आपण डेव्हलपमेंट अँड बर्थ या पॉईंटला सुरुवात करणार आहोत. तर द झायगोट फॉर्म्ड आफ्टर फर्टिलायझेशन इन द ओव्हिडक्ट undergoes repeated mitotic divisions and embryo is formed. Meanwhile, it is pushed toward uterus. Once it reaches the uterus, it is implanted and further development occurs after implantation. An organ called as placenta is formed for supply of food material during the growth in uterus. तर काय म्हटलं त्यांनी, झायगॉट फॉर्म्ड आफ्टर फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगॉट फॉर्म्ड होतो इन द ओव्हिडक्टमध्ये. अंडरगोज रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन्स, काही मायटोटिक डिव्हिजन्स होतात त्यांच्यामध्ये आणि एम्ब्रिओ तयार होतो. मीनवाईल इट इज पुश्ड टुवर्ड युटेरस, आणि नंतर काय होतं, तो काय युटेरसमध्ये पुश्ड केला जातो. वन्स इट रिचेस द युटेरस, ज्यावेळेस तो युटेरसमध्ये जातो, इट इज इम्प्लांटेड अँड फर्दर डेव्हलपमेंट ऑकर्स आफ्टर इम्प्लांटेशन. तो इम्प्लांटेड असतो आणि नंतर काही डेव्हलपमेंट होतात त्यामध्ये इम्प्लांटेशन्स ओके आफ्टर इम्प्लांटेशन नंतर. ॲन ऑर्गन कॉल्ड ॲज प्लासेंटा, आणि त्याला प्लासेंटा म्हणतात, इज फॉर्म्ड फॉर सप्लाय ऑफ फूड मटेरियल ड्युरिंग द ग्रोथ इन युटेरस. तो युटेरसमध्ये फूड मटेरियल ट्रान्सपोर्ट करतो ज्यावेळेस त्याची ग्रोथ होत असते त्यावेळेस. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड अप्रॉक्सिमेटली विदिन 9 months आफ्टर द फर्टिलायझेशन. आणि एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट ही कंप्लीट होते अप्रॉक्सिमेटली विदिन द 9 monthमध्ये फर्टिलायझेशन नंतर. ओके, तर अशा प्रकारे त्यांनी आपल्याला प्रोसेस पण दाखवलेली आहे. मीन्स जी 9th monthमध्ये जी काही प्रोसेस होती ती त्यांनी दाखवलेली आहे. त्या स्टेजेस दाखवलेल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता. आणि 36 weeks नंतर बेबी तयार होतो. ओके, तर मेन्स्ट्रुअल सायकल, आता आज आपण शिकणार आहोत मेन्स्ट्रुअल सायकल. तर बघा, female reproductive system undergoes some changes at puberty and those changes repeat at the interval of every 28-30 days. तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगोज सम चेंजेस. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मीन्स काही चेंजेस होतात आपल्यामध्ये, मीन्स गर्ल्समध्ये, इन वुमेन्समध्ये. ॲट द प्युबर्टी मीन्स प्युबर्टी आपण ज्यावेळेस मॅच्युअर होतो त्यानंतर काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह चेंजेस होतात आपल्यामध्ये. ओके, दोज चेंजेस रिपीट ॲट द इंटरवल ऑफ एव्हरी 28-30 days. आणि हे जे चेंजेस आहेत ते आफ्टर 28-30 days नंतर मीन्स इच मंथमध्ये आपल्या काय होतात, रिपीट होत असतात वुमेन्समध्ये. दीज रिपिटेटिव्ह चेंजेस कॉल्ड ॲज द मेन्स्ट्रुअल सायकल. आणि ही जे रिपिटेटिव्ह चेंज आहेत इच मंथमध्ये होतात त्याला मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतात. मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस, ही एक नॅचरल प्रोसेस आहे. कंट्रोल्ड बाय दी 4 hormones, 4 हॉर्मोन्सनी काय होते, कंट्रोल केलेले असते. दोज 4 hormones आर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स, मीन्स FSH म्हणतात त्याला, ल्युटेनिझिंग हॉर्मोन म्हणतात त्याला, LH म्हणतात, आणि एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. ओके, हे 4 प्रकारचे काय आहेत, हॉर्मोन्स आहेत. यांनी काय केले जाते, मेन्स्ट्रुअल सायकल ही जी नॅचरल प्रोसेस आहे ती कंट्रोल केली जाते. One of the several follicles in the ovary starts to develop along with the oocytes present in it under the effect of follicle stimulating hormone. One of the several follicles in the ovary starts to develop. काही सेव्हरल फॉलिकल्स जे आहेत ओव्हरीमधले ते काय होतात, डेव्हलप्स होतात अलॉंग विथ दी oocytes प्रेझेंट इन इट, आणि त्यांच्यामध्ये oocytes प्रेझेंट असतं. ओके, अंडर द इफेक्ट ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. दिस डेव्हलपिंग फॉलिकल, हे जे डेव्हलप होणारे जे फॉलिकल्स असतात, सिक्रेट्स दी एस्ट्रोजन. ते एस्ट्रोजन जे आहेत हॉर्मोन आहेत ते काय करतात, सिक्रेट्स करतात. एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस स्टार्ट्स टू डेव्हलप ड्युरिंग फर्स्ट सायकल ऑर रिजनरेट. जे एंडोमेट्रियम जे आहे ऑफ द युटेरस स्टार्ट्स टू डेव्हलप, ते डेव्हलप होण्यासाठी मीन्स डेव्हलप व्हायला स्टार्ट होते. ओके, त्यानंतर फर्स्ट सायकल नंतर, ओके, ज्यावेळेस फर्स्ट सायकल होती आपली, मीन्स ज्यावेळेस वुमेन्समध्ये फर्स्ट सायकल ज्यावेळेस स्टार्ट मीन्स ज्यावेळेस ती स्टार्ट चालू असते त्यावेळेस काय होतं, एंडोमेट्रियम जे आहे युटेरसमध्ये ते काय होतं, डेव्हलप व्हायला सुरुवात होती. ऑर रिजनरेट ड्युरिंग दी सबसिक्वेंट सायकल्स, आणि रिजनरेट पण व्हायला सुरुवात होती अंडर द इफेक्ट ऑफ एस्ट्रोजन. मीनवाईल डेव्हलपिंग फॉलिकल कम्प्लीट्स इट्स डेव्हलपमेंट. म्हणजेच काय, डेव्हलपिंग जे फॉलिकल आहे ते त्याचं काय करतं, डेव्हलपमेंट कंप्लीट करतं. इट बर्स्ट अंडर द इफेक्ट ऑफ
ल्युटेनायझिंग हॉर्मोन. आणि हे काय होतं, ल्युटेनायझिंग जे हॉर्मोन आहे आणि ओसाईट रिलीज होतात. ओके, ल्युटेनायझिंग जे हॉर्मोन आहे त्याच्या इफेक्टमुळे काय होतं, याच्या इफेक्टच्या अंडर काय होतं, हे बस्ट होतं, मीन्स बस्ट होतं, फुटतं ते. आणि काय होतं, ओसाईट रिलीज होतात. ओके, म्हणजे ओसाईट्स बाहेर येतात. दिस इज कॉल्ड ॲज ओव्ह्युलेशन आणि त्याला ओव्ह्युलेशन म्हणतात. रिमेनिंग टिश्यू ऑफ दी बस्ट फॉलिकल फॉर्म्स दी कॉर्पस लेटियम. आणि ते जे रिमेनिंग जे टिश्यू असतात, समजा तो जो बस्ट झालेला जो फॉलिकल आहे त्याचे जे रिमेनिंग जे टिश्यू आहेत ते काय होतात, रिमेनिंग टिश्यू ऑफ दी बस्ट फॉलिकल फॉर्म्स ए कॉर्पस लेटम. ते कॉर्पस लेटम फॉर्म करतात, ल्युटियम. ओके, कॉर्पस ल्युटियम स्टार्ट्स टू सिक्रेट्स प्रोजेस्टेरॉन. आणि हे जे कॉर्पस ल्युटियम जे आहे ते प्रोजेस्टेरॉन सिक्रेट्स करायला स्टार्टिंग करतात. एंडोमेट्रियल ग्लँड्स सिक्रेट्स देअर सिक्रेशन्स अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन. जे एंडोमेट्रियल जे ग्लँड्स असतात ते काय करतात, सिक्रेशन्स सेपरेट्स देअर सिक्रेशन्स अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉनच्या इफेक्टच्या अंडर ते काय करतात, एंडोमेट्रियल ग्लँड जे आहेत ते काय करतात, सिक्रेट्स देअर सिक्रेशन्स. ओके, सच एंडोमेट्रियम इज रेडी फॉर द इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ. आणि हे जे एंडोमेट्रियम आहे ते इम्प्लांटेशन मीन्स एम्ब्रिओच्या इम्प्लांटेशनसाठी रेडी असतात. इथे तुम्हाला दाखवलेलं आहे मेन्स्ट्रुअल सायकलचं पिरियड दाखवलेला आहे. हाऊ दी प्रोसेस इज ऑकर्स, हाऊ दी प्रोसेस इज टेक्स प्लेस. तर ही सगळी डायग्राममध्ये तुम्हाला तिथे दाखवलेलं आहे. तर पुढे काय सांगितलेलं आहे बघूया आपण. इफ oocyte इज नॉट फर्टिलाइज्ड विदिन 24 hours. जर oocyte हा 24 hours फर्टिलाइज नाही झाला, the corpus luteum becomes inactive and transforms into the corpus albicans. जर 24 hours फर्टिलाइज नाही झाला oocytes फर्टिलाइज नाही झाला तर कॉर्पस लेटियम बिकम्स काय होतात, इनॅक्टिव्ह होतात आणि ट्रान्सफॉर्म्स इंटू दी कॉर्पस ॲल्बिकन्स. आणि ते काय होतात, कॉर्पस ॲल्बिकन्समध्ये काय होतात, ट्रान्सफॉर्म होतात. ओके, ड्यू टू दिस सिक्रेशन्स ऑफ एस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन endometrium starts to degenerate in absence of these two hormones. कुठे होतो आपण, हां, ड्यू टू दी सिक्रेशन्स ऑफ एस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन स्टॉप्स कम्प्लिटली. आणि यामुळे काय होतं, जे एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन जे हॉर्मोन्स आहे यांचं सिक्रेशन काय होतं, कम्प्लिटली स्टॉप्स होऊन जातं. एंडोमेट्रियम स्टार्ट्स टू डिजनरेट इन ॲब्सन्स ऑफ दीज टू हॉर्मोन्स. एंडोमेट्रियम जो आहे तो काय करतो, डिजनरेट व्हायला सुरुवात होती याची, एंडोमेट्रियमची. स्टार्ट टू डिजनरेट इन ॲब्सन्स ऑफ दीज टू हॉर्मोन्स. या हॉर्मोन्सच्या ॲब्सन्समुळे एंडोमेट्रियम काय होतो, डिजनरेट व्हायला सुरुवात होती. टिश्यूज ऑफ डिजनरेटिंग एंडोमेट्रियम अँड अनफर्टिलाइज्ड ओवम आर डिस्कार्डेड. हे जे टिश्यूज ऑफ डिजनरेटिंग एंडोमेट्रियम मीन्स एंडोमेट्रियम ज्यावेळेस डिजनरेट व्हायला सुरुवात होते त्याचे जे टिश्यूज असतात त्या का आणि जे अनफर्टिलाइज्ड ओव्हम जे असतात ते काय होतात, डिस्कार्डेड आउट थ्रू दी व्हजायना. आणि ते व्हजायनामधून काय होतात, बाहेर येतात. डिस्कार्डेड आउट मीन्स थ्रू आउट. ओके, मीन्स बाहेर येतात ते. दिस इज अकम्पाइंड विथ कंटिन्युअस ब्लिडिंग. आणि त्याला अकम्पेन मीन्स कंटिन्युअस ब्लिडिंग सुरुवात होते. ओके, दिस इज दी अकम्पेनिड विथ कंटिन्युअस ब्लिडिंग. ब्लिडिंग कंटिन्यूज ॲप्रॉक्सिमेटली फॉर 5 days अँड दिस इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुएशन्स. आणि ही जी ब्लिडिंग आहे ती ॲप्रॉक्सिमेटली 5 days पर्यंत चालते आणि यालाच मेन्स्ट्रुएशन्स म्हणतात. पुढे काय सांगितलं आहे त्यांनी, अनलेस दी oocyte इज फर्टिलाइज्ड अँड एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड. ओके, दिस प्रोसेस इज रिपीटेड एव्हरी मंथ. oocyte is fertilized and embryo is implanted. This process is repeated every month. If the embryo is implanted, जर एम्ब्रिओ म्हणजे जोपर्यंत फर्टिलाइज्ड oocyte हा फर्टिलाइज्ड होत नाही आणि एम्ब्रिओ हा इम्प्लांटेड होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस ही ईच मंथमध्ये रिपीट होत असते. आणि जर एम्ब्रिओ हा इम्प्लांट झाला, रिपिटेशन ऑफ दिस सायकल इज टेम्पररीली स्टॉप. जर जो oocyte आहे किंवा जर एम्ब्रिओ आहे तो इम्प्लांट झाला तर ही जी प्रोसेस आहे मेन्स्ट्रुएशनची ती काय होते, टेम्पररीली काही कालावधीसाठी ती काय होते, स्टॉप होते. पार्ट्युरेशन्स टेम्पररीली स्टॉप टिल दी पार्ट्युरेशन्स अँड देअर आफ्टर पिरियड ऑफ ब्रेस्ट फीडिंग. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी,
Menstrual cycle is a natural process and the women experience several pains during this time. Menstrual cycle ही एक natural process आहे आणि the women experience several pains during this period. आणि या कालावधीमध्ये women's means काही पेन काय करतात, सहन करत असतात. ओके. Then severe weakness is felt due to the heavy bleeding. heavy bleeding मुळे काही जास्त वीकनेस पण येऊ शकतो त्यांना किंवा ते सहन पण करतात. देअर इज अ हायर पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन्स टू ड्युरिंग दिस ओव्हरऑल पिरियड. आणि तिथे हायर पॉसिबिलिटी आहे इन्फेक्शन्सची ड्युरिंग दिस ओव्हरऑल पिरियडमध्ये. अँड ड्यू टू ऑल सच रिझन्स देअर इज अ नीड ऑफ रेस्ट अलॉंग दी स्पेशल पर्सनल हायजीन. आणि ह्या सगळ्या रिझन्समुळे देअर इज अ नीड टू दी हायजीनिक. ओके. देअर इज अ नीड टू स्पेशल पर्सनल हायजीन. Have to take the personal hygiene. Then reproduction and modern technology. तर बघा आता रिप्रोडक्शन आणि काही मॉडर्न टेक्नॉलॉजी बघूया आपण आता यामध्ये. सी मेनी कपल्स कॅन नॉट हॅव चिल्ड्रन्स ड्यू टू दी व्हेरियस रिझन्स. काही जे कपल्स असतात त्यांना बेबी होत नाही काही रिझन्समुळे, काही रिझन्समुळे, काही ॲबनॉर्मॅलिटीजमुळे. इन सच अ केस ऑफ वुमेन इरेग्युलरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल, की म्हणजेच आपण म्हणू शकतो की वुमेन्समध्ये काय इरेग्युलरिटी जर असेल मेन्स्ट्रुअल सायकलमुळे, त्यामुळे किंवा डिफिकल्टीज इन ओसाईस प्रोडक्शनमुळे किंवा ऑब्स्टॅकल्स इन दी ओव्हिडक्ट, त्यानंतर डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन इन युटेरस अँड मेनी अदर रिझन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. ओके. ॲब्सन्स ऑफ स्पर्म्स इन द सिमेन किंवा सिमेनचं मीन्स सिमेनमध्ये स्पर्म्सचं ॲब्सन्स असेल किंवा स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म्स असेल किंवा ॲनोमॅलीज इन द स्पर्म्स आर द रिझन्स ऑफ द केस ऑफ मेल्स. म्हणजे मेल आणि फिमेलमध्ये काही केस, मेल आणि फिमेलच्या केसमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज असतील किंवा डिफिकल्टीज असतील, त्यामुळे काही कपल्सला काय होतं, बेबीज नाही होत. बट नाऊ विथ द हेल्प ऑफ ॲडव्हान्स्ड मेडिकल टेक्निक्स लाईक IVF, म्हणजे आत्ता काही ॲडव्हान्स मेडिकल टेक्निक्स आहेत की जसं की IVF, सरोगेसी, स्पर्म्स बँक, द चाइल्डलेस कपल्स कॅन हॅव अ चाइल्ड. तर ह्या असल्या काही प्रोसेस आहेत किंवा काही ॲडव्हान्स मेडिकल टेक्निक्स आहेत, या थ्रू काय होऊ शकतं, बेबीज होऊ शकतात. तर बघा इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणतात त्याला. IVF मीन्स इन विट्रो फर्टिलायझेशन. तर बघा इन दिस टेक्निक fertilization is brought about in the test tube and the embryo formed is implanted in uterus of women at appropriate time. या टेक्निकमध्ये काय केलं जातं, फर्टिलायझेशन इज ब्रॉट अबाउट द टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूबमध्ये काय केलं जातं, फर्टिलायझेशन केलं जातं. अँड द एम्ब्रिओ फॉर्म्ड इज इम्प्लांटेड इन युटेरस. आणि युटेरसमध्ये एम्ब्रिओ फॉर्म इम्प्लांट केला जातो ऑफ द वुमन ॲट ॲप्रोप्रिएट टाईममध्ये. ओके. IVF technique is used for having a child in case of those childless couples who have problems like less sperm count, obstacles in oviduct etc. मीन्स हा जो IVF टेक्निक ही केव्हा यूज केली जाते, मीन्स काही जे कपल्स असतात ज्यांना बेबीज होत नाही, सो ते ह्या टेक्निकचा यूज करू शकता फॉर हॅविंग द चाइल्ड इन केस ऑफ दोज चाइल्डलेस कपल्स हू हॅव प्रॉब्लेम्स लाईक लेस स्पर्म काउंट्स, ऑब्स्टॅकल्स इन ओविडक्ट एक्सेट्रा. मीन्स त्यांनी काही प्रॉब्लेम सांगितलेले आहे, यामुळे तुम्ही बेबी बॉन्ड करू शकत नाही, सो तुम्ही इन विट्रो फर्टिलायझेशन थ्रू बेबी बॉन्ड करू शकता. त्यानंतर पुढची टेक्निक आहे सरोगेसी. तर सरोगेसीमध्ये काय आहे ते बघूया आपण. तर बघा, सम वुमेन हॅव प्रॉब्लेम्स इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ इन युटेरस. काही जे वुमेन्स असतात त्यांना काही प्रॉब्लेम्स असतात युटेरसमध्ये, मीन्स काय इम्प्लांटेशनसाठी काही प्रॉब्लेम्स येतात त्यांना. सच वुमेन्स कॅन टेक द हेल्प ऑफ मॉडर्न रेमेडिकल टेक्निक्स कॉल्ड एज सरोगेसी. तर त्या ज्या वुमेन्स आहेत की त्या मॉडर्न रेमेडिकल टेक्निकचा यूज करू शकतात, त्याला सरोगेसी म्हणतात. इन दिस टेक्निक ओसाइट इज कलेक्टेड फ्रॉम द ओव्हरी. तर या टेक्निकमध्ये ओसाइट हे कलेक्ट केले जातात फ्रॉम ओव्हरी ऑफ द वुमेन हॅव्हिंग प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन इन युटेरस. ओके. तर त्या ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत युटेरसमध्ये इम्प्लांटेशन करण्यासाठी, तर त्या वुमेन्सचं काय करू शकतो आपण, ओसाइट कलेक्ट करू शकतो फ्रॉम देअर ओव्हरी. ओके. अँड दॅट ओसाइट इज फर्टिलाइज्ड इन टेस्ट ट्यूब. आणि ते जे ओसाइट आहे ते फर्टिलाइज केलं जातं टेस्ट ट्यूबमध्ये विथ द हेल्प ऑफ स्पर्म्स कलेक्टेड फ्रॉम हर हजबंड. ते जी वुमेन आहे त्या वुमेनच्या हजबंडचे जे स्पर्म्स आहे त्या स्पर्म कलेक्ट करून त्या दोघांचं काय केलं जातं, टेस्ट ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन केलं जातं. मीन्स त्या वुमेनचे ओसाइट्स आणि त्या मेनचे स्पर्म्स यांचं टेस्ट ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन केलं जातं. द एम्ब्रिओ फॉर्म्ड from such fertilization is implanted in the uterus of some other woman having normal uterus. The embryo formed,
त्यांच्यापासून जो एम्ब्रिओ तयार होणार आहे त्या मेनचा आणि त्या वुमेनचा, तर तो जो एम्ब्रिओ फॉर्म्ड होणार आहे, तर सच अ फर्टिलायझेशन इज इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ सम अदर वुमेन, ओके, हॅविंग द नॉर्मल युटेरस. एक दुसरी वुमेन घेणार आहे आपण आणि त्या वुमेनच्या युटेरसमध्ये हा जो आपण एम्ब्रिओ जो तयार झालेला आहे फर्टिलायझेशन झाल्यानंतर, तो जो एम्ब्रिओ आहे तो ट्रान्सफर करणार आहे. सच अ वुमेन इन वूज युटेरस द एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड कॉल्ड ॲज सरोगेट मदर. आणि त्या ज्या वुमेनच्या आपण युटेरसमध्ये जो आपण एम्ब्रिओ इम्प्लांट करणार आहे, तर त्या वुमेनला सरोगेट मदर म्हटलं जातं. तर अशा प्रकारे सरोगेसी पण एक ऑप्शन आहे. त्यानंतर आहे स्पर्म बँक, सिमेन बँक, ओके. तर यामध्ये बघा, देर आर व्हेरियस प्रॉब्लेम्स इन स्पर्म्स प्रोडक्शन ॲज मेन्शन्ड अबाव इन केस ऑफ मेनी मेन. काही मेनमध्ये प्रॉब्लेम्स पण असतात स्पर्म प्रोडक्शनसाठी. सो ॲज टू हॅव द चिल्ड्रन्स इन केस ऑफ सच अ कपल्स, न्यू कन्सेप्ट ऑफ स्पर्म बँक हॅज बीन इंट्रोड्यूस्ड. आणि अशा कपलसाठी स्पर्म बँक पण इंट्रोड्यूस केलेली आहे त्यांनी. दिस कन्सेप्ट इज सिमिलर टू द ब्लड बँक. दिस कन्सेप्ट इज सिमिलर लाईक अ ब्लड बँक. जशी ब्लड बँकची कन्सेप्ट आहे तशीच स्पर्म बँक पण आहे. Semen ejaculated by the desired male is collected after their through physical and medical checkup and stored in the sperm bank, okay. सो अशा प्रकारे त्या सीमेन एजॅक्युलेट केले जातात त्या मेनपासून आणि नंतर ते आफ्टर दी चेकअप, मेडिकल चेकअप, ओके, फिजिकल अँड मेडिकल चेकअप नंतर ते स्पर्म बँकमध्ये स्टोअर केले जातात. As per the wish of needful couple, oocytes of women of the concerned couple is fertilized by in vitro fertilization technique using the semen from sperm bank. जे नीडफुल कपल असतात, ॲज पर द नीडफुल कपल, ज्यांना गरज असते, oocyte of women of the concerned couple is fertilized by in vitro fertilization technique using the semen from sperm bank. मग ते स्पर्म बँकचा यूज करू शकतात. त्या थ्रू ते काय घेऊ शकतात, स्पर्म घेऊ, मीन्स त्या बँकमधून ते घेऊ शकतात, सिमेन्स घेऊ शकतात अँड देन नंतर फर्टिलायझेशन करू शकतात. रिझल्टंट एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ सेम वुमेन. आणि त्या वुमेनच्या युटेरसमध्ये ते इम्प्लांट करतात जो एम्ब्रिओ आहे तो. अँड द नेम ऑफ सेमेन डोनर इज अ स्ट्रिक्टली केप्ट सिक्रेट ॲज पर द लॉ. आणि जो सिमेंट डोनर करणारा जो मेन असतो त्याचं जे नेम असतं ते काय केलं जातं, सिक्रेट ठेवलं जातं ॲज पर दी लॉ, काही कायद्यांनुसार. पुढे आहे ट्विन्स. तर बघा, ट्विन्सचं शिकणार आहोत आपण आत्ता. Two embryos develop simultaneously in the same uterus and thus two offsprings are delivered simultaneously. दोन एम्ब्रिओज डेव्हलप होतात एकाच वेळेला एकाच युटेरसमध्ये अँड दस टू ऑफस्प्रिंग्स आर डिलिवर्ड सायमल्टेनियसली. आणि मग दोन ऑफस्प्रिंग्स मीन्स जे बेबी न्यूबॉर्न बेबी आहे तो तिथे तयार होतो सायमल्टेनियसली एकाच वेळेला. सच ऑफस्प्रिंग्स आर कॉल्ड ॲज ट्विन्स आणि त्यांना ट्विन्स म्हटलं जातं. मेनी कपल्स हॅव द ट्विन्स आणि खूप सारे कपल्सला ट्विन्स आहेत. देर आर टू मेन टाईप्स ऑफ ट्विन्स ॲज मोनोझायगोटिक ट्विन्स अँड डायझायगोटिक ट्विन्स. देर आर ट्विन्समध्ये पण दोन टाईप आहेत. एक मोनोझायगोटिक ट्विन्स आहे आणि एक डायझायगोटिक ट्विन्स आहे. मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म फ्रॉम सिंगल एम्ब्रिओ. जो मोनोझायगोटिक ट्विन्स आहे त्या सिंगल एम्ब्रिओपासून तयार होतात आणि ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट विदिन 8 days ऑफ झायगोट फॉर्मेशन सेल ऑफ दॅट एम्ब्रिओ डिवायडेड इंटू 2 groups. मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म्ड फ्रॉम द सिंगल एम्ब्रिओ. मोनोझायगोटिक ट्विन्स ज्या आहेत त्या सिंगल एम्ब्रिओपासून तयार होतात. मीन्स ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट काही विदिन 8 days झायगोट फॉर्मेशन सेल्स ऑफ दॅट एम्ब्रिओ, त्याच्या एम्ब्रिओच्या ज्या सेल्स आहेत त्या काय होतात, डिवाइड होतात 2 ग्रुप्समध्ये. Those 2 groups develops as 2 separate embryos and thus monozygotic twins are formed. आणि हे जे 2 ग्रुप्स आहेत ते डेव्हलप होतात सेपरेटली एम्ब्रिओजमध्ये आणि त्यालाच मोनोझायगोटिक ट्विन्स, अशा प्रकारे मोनोझायगोटिक ट्विन्स तयार होतात. सच ट्विन्स आर जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर टू इच अदर. आणि ह्या ज्या ट्विन्स असतात त्या जेनेटिकली कशा असतात, सिमिलर असतात एक्झॅक्टली एकमेकांसारख्या. ड्यू टू दिस सच ट्विन्स आर एक्झॅक्टली सिमिलर टू देअर ॲपेरन्स. आणि ह्यामुळे काय असतात, त्या ज्या ट्विन्स असतात त्या ॲपेरन्सवरून म्हणजे वरतून त्या एकमेकांच्या कशा असतात, सारख्या असतात. अँड देअर जेंडर इज ऑल्सो सेम. आणि त्यांचं जेंडर पण सेम असतं. दॅट इज बोथ विल बी आयदर बॉईज ऑर गर्ल्स. बॉईज किंवा मुलगी असू शकतात ते. त्यानंतर पुढे आहे इन केस ऑफ मोनोझायगोटिक ट्विन्स. मोनोझायगोटिक ट्विन्समध्ये काय होतं, एम्ब्रिओनिक सेल्स आर डिवायडेड इंटू
ग्रुप्स 8 डेज, ओके, 2 ग्रुप्समध्ये डिवाइड होतात आणि 8 डेज आफ्टर दी झायगॉट फॉर्मेशन देअर इज अ हाय पॉसिबिलिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ को जॉईंट ट्विन्स, म्हणजेच त्या एकमेकांना जॉईंट असतात याचं फॉर्मेशन होऊ शकतं. सच ए ट्विन्स आर बॉर्न विथ द सेम सम पार्ट ऑफ बॉडी जॉईंट टू इच अदर, मीन्स त्यांचा एक बॉडी पार्ट काय असतो एकमेकांशी जॉईंट असतो. सम ऑर्गन्स आर कॉमन इन सच ए ट्विन्स, आणि एखादा ऑर्गन काय असतो त्यांच्यामध्ये कॉमन असतो, मीन्स एकमेकांना जॉईंट असतात ते. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे, ओकॅजनली 2 oocytes आर रिलीज फ्रॉम द ओव्हरी ऑफ वुमेन अँड both oocytes are fertilized by 2 separate sperms and thus 2 zygotes are formed. Occasionally 2 oocytes जे आहेत ते रिलीज होतात फ्रॉम द ओव्हरी ऑफ वुमेन मध्ये, अँड बोथ oocytes काय होतात, फर्टिलाइज्ड होतात बाय 2 सेपरेट स्पर्म्स. 2 सेपरेट स्पर्म्स मीन्स 2 सेपरेट oocyte हे काय होतात, फर्टिलाइज्ड होतात, अँड दच 2 झायगोट्स आर फॉर्म, आणि म्हणून 2 झायगोट तयार होतात तिथे. 2 embryos are formed from those 2 zygotes and both of those embryos are separately implanted, आणि ते सेपरेटली इम्प्लांट पण होतात इन द युटेरसमध्ये. अँड द डायझायगोटिक ट्विन्स आर डिलिवर्ड आफ्टर कम्प्लीट डेव्हलपमेंट, आणि ते कम्प्लीट डेव्हलपमेंट झाल्यानंतर डिलिवर्ड होतात. सच ए ट्विन्स आर जेनेटिकली डिफरंट अँड मे बी सेम ऑफ डिफरंट बाय जेंडर, आणि त्या मे बी त्यांचं जेंडर पण डिफरंट असू शकतं आणि त्या जेनेटिकली पण डिफरंट असू शकतं. त्यानंतर आपला लास्ट पॉईंट आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. तर बघा, अ पर्सन स्टेट ऑफ बिंग फिजिकल, मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस इज कॉल्ड ॲज हेल्थ. पर्सन स्टेट ऑफ बिंग फिजिकल, मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस मीन्स जो पर्सन फिजिकली, मेंटली आणि सोशली स्ट्रॉंगनेस मीन्स असतो त्याला काय म्हणतात, हेल्थ म्हणतात, मीन्स गुड हेल्थ. इन अवर कंट्री देअर सीम्स टू बी लॅक ऑफ अवेअरनेस रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ड्यू टू वेरियस रिझन्स लाईक सोशल कस्टम्स, ट्रेडिशन्स, इलिटरेसी, शायनेस एक्सेट्रा. आणि ह्या काही जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा काही वेरियस रिझन्स आहेत ज्याच्यामुळे मीन्स अवेअर मीन्स काही लोकांना इन्फॉर्मेशन नाही अबाउट दी रिप्रोडक्टिव्ह हेल्थविषयी. ओके, काही त्यांनी सांगितलेले आहेत रिझन्स. शायनेस मीन्स काय, लाजणे वगैरे, ट्रेडिशन्स किंवा काही कस्टम्स असतील, इलिटरेसी वगैरे. सो काही रिझन्समुळे काय आहेत ते थोडेसे अवेअर आहेत ह्या इन्फॉर्मेशनबद्दल. Especially there seems to be indifference towards the reproductive health of women, आणि स्पेशली हे जास्त वुमेन्समध्ये बघायला भेटतं. Occurrence of menstrual cycle is released with reproductive and occurrence of menstrual cycle is related with the reproductive and overall health of women. Nowadays women are working at par with men. Women ह्या मेनच्या लेवलनी काम करतात. ड्यू टू दिस दे हॅव टू स्टे आउटडोअर फॉर होल डे, मीन्स त्यांना दिवसभर बाहेर राहावं लागतं. ब्लिडिंग ऑकर्स ड्युरिंग द मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकलच्या ड्युरिंग मीन्स ब्लिडिंग होत असते. ड्यू टू दिस प्रायव्हेट ऑर्गन्स, जेनायटल्स नीड टू बी मेंटेन क्लीन टाईम टू टाईम, मीन्स त्यांना मीन्स वी हॅव टू क्लीन अवर मीन्स प्रायव्हेट ऑर्गन्स. ओके, सो वी हॅव टू maintain the clean time to time. We have to maintain the cleanness of these parts time to time, otherwise problems regarding reproductive health may arise. Okay, may arise. आणि त्या जर आपण क्लीन नाही ठेवलं तर मेनी मीन्स प्रॉब्लेम्स आपल्याला क्रिएट होऊ शकतात. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज. ओके, सम प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज इन मेन टू. मेनमध्ये सुद्धा काही हेल्थ प्रॉब्लेम्स येऊ पण शकतात. इट इज इसेन्शियल टू मेंटेन द क्लीनलीनेस of their genitals. Okay, we have to make a clean of our private parts. Among the various sexual diseases, syphilis and gonorrhea occurs on large scale. आणि काही वेरियस सेक्शुअल डिसीजेस आहेत जसे की सिफिलिस अँड गोनोरिया, ते लार्ज स्केलमध्ये होतात. बोथ ऑफ दीज डिसीजेस आर कॉज्ड बाय द बॅक्टेरिया, आणि हे बॅक्टेरियामुळे कॉज होतात. ऑकरन्स ऑफ दी चान्स पॅचेस ऑन व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी, मीन्स पॅचेस येतात बॉडीवर, इन्क्लुडिंग जेनिटल्स, रॅश, फीवर्स, इन्फ्लामेशन्स ऑफ जॉईंट्स, ॲलोपेशिया एक्सेट्रा, असे काही प्रॉब्लेम्स येतात. आर द सिम्टम्स ऑफ द सिफिलिस पेनफुल अँड ड्युरिंग बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग द युरिनेशन्स. ओके, काही असे प्रॉब्लेम्स उद्भवतात की आपण जर असं आपले जे प्रायव्हेट पार्ट जे आहेत ते आपण क्लीन नाही ठेवले तर असे प्रॉब्लेम्स किंवा असे डिसीजेस आपल्याला अराईज होऊ शकतात. Oozing of pus through the penis and vagina, inflammations of urinary tract, anus, throat, eyes, etc. are symptoms of gonorrhea. तर त्यांनी 2 डिसीज सांगितलेले आहेत आणि त्यांचे सिम्पटम्स सांगितलेले आहेत.
सो अशा प्रकारे आपण स्टँडर्ड 10चा 3rd चॅप्टर, खूप मोठा चॅप्टर होता, इट्स टू लार्ज, चॅप्टर नंबर 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, सो हा इथे अशा प्रकारे संपलेला आहे. त्याचे 3 पार्ट आहेत, तर ते 3ही पार्ट आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर अपलोड करून दिलेले आहेत, तर तुम्ही ते बघू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.